नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी आहे राजेश मेश्राम, आश्रमचे फोटोग्राफर. आणि बघू शकता आपण त्या दादाने खूप सुंदर असं सजवलेला आहे मोर. आणि त्याच्यामध्ये बाबा मानता की बाबा जुमदेवजी यांचा फोटोसुद्धा लावलेला आहे. आणि यांनी हेच नाही तर सत्य, मर्यादा, प्रेम यांची पण कलाकृती आणि ते पण महत्त्वाचा तिरंगा आणि हे महत्त्वाचं खूप सुंदर असं फुलांचं सजावट करून खूप छान असा आपली कलाकृती केलेली आहे. परमात्मा एक आश्रम, मौदा फोटोग्राफर, नागपूर. नमस्कार मित्रांनो, मी आहे राजेश मेश्राम, आश्रमचे फोटोग्राफर. आणि ह्या कला प्रदर्शनीमध्ये खूप सुंदर असा सजावट केलेला आहे. सैतानी घर. बाबा जेव्हा आपले जे कार्य देत होते आणि त्यांना अनुभव आला की सैतानाचं घर कसं असते, असे सुंदर डेकोरेशन केला. भाऊ, आपलं नाव काय? माझं नाव सतीश. आपला सेवक नंबर? 45,539. बरं, आपण कुठं राहता? मौदा. बरं सतीश भाऊ, मला हे सांगा, आपण हे सैतानी घर बनवलं आहे, आपल्याला कशी काय कल्पना सुचली? कारण जेव्हा बाबांच्या कुटुंबियांनी 1933मध्ये झुणके सावकार यांचे घर घेण्याचे ठरवले आणि त्या घरामध्ये जेव्हा टिमके ते राहायला आले, बरं, तर तिथे भुताडकी होती. बरं. आणि ते दुःख बाबांच्या कुटुंबावरती 12 वर्ष सतत होते. बरं. तर त्याचा शोध लावण्याकरता बाबा जेव्हा घराच्या बाहेर सजावट ग्रुप नागपूरच्या वतीनं आपण बघू शकता, इथं भव्य प्रदर्शनीमध्ये बाबाची मोठी कुटी अशा पद्धतीनं त्यांनी सजवलेली आहे. आणि खूप सुंदर असा गार्डन आणि लाईटिंगची व्यवस्था अशा पद्धतीनं खूप छान सजावट केलेलं आहे. परमात्मा एक आश्रम, मौदा फोटोग्राफर, नागपूर. शिवाजी महाराजचा किल्ला अशा पद्धतीनं सजवलेला आहे, आपण बघू शकता. खूप सुंदर कलाकृती आहे. मित्रांनो, आपण आहोत परमात्मा एक मौदा आश्रम येथे. आणि इथं 26 जानेवारी निमित्त आपण बघू शकता अनेक सेवकांनी आपली कला प्रदर्शनी दाखवलेली आहे. इथं बघू शकता आपण रांगोळी वगैरे काढलेले आहेत आणि सेवक लोक बघायला पण आलेले आहेत. अशा अनेक प्रकारचे दृश्य आपण बघू शकता. एक सेवक वर्धमान नगरच्या वतीनं परमात्मा एक मौदा आश्रम इथं भव्य प्रदर्शनी लागलेली आहे. आणि एका सेवकांनी असं सुंदर बाबाची जी मोठी कुटी आहे त्या कुटीची कलाकृती खूप सुंदर दाखवलेली आहे. आपण बघू शकता इथं सेवक आलेले आहे भरपूर, आणि सेवकसुद्धा इथं बघत आहेत. नमस्कार. नंबर 1 आहे ना. मेश्रामजी. हो.